धाब्यासारखा चना मसाला रेडी करायचा असेल ना तर हे रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते बरं का. काय करायचं, कुकर घ्यायचं, चांगलं गरम होऊ द्यायचं, मध्ये टाकायचं तेल, तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, लवंगा, काळे मिरे, इलायची, जे मोठेवाली इलायची असते ते इलायची, त्यानंतर काळे मिरे, लवंगा हे सगळं टाकायचं, जिरे टाकायचे, ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं. लसूण आणि अद्रकचं मध्ये पेस्ट टाकायचं, ते चांगल्या प्रकारे फ्राय झाले की मध्ये हिंग टाकायचं. हिंग चांगलं थोडंसं फ्राय झालं की लगेच मध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता असा थोडंसं त्याचे 2 काप करून टाकलेले आहे, जेणेकरून फ्लेवर आणखीन जास्त येईल. बारीक चिरलेला कांदा घालायचा, 2 कांदे मिडियम साईजचे मी घेतलेले आहेत, ते आणखीन त्या मसाला फ्राय करायचे. कोथिंबीर टाकायची आणि लगेच त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला आपले स्पायसेस जे असतात, आपले जे मसाले असतात ते मसाले टाकून घ्यायचे आहेत. हळद टाकून घेतलेली आहे, रेड चिली पावडर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमच छोले मसाला टाकायचा आहे आपल्याला. आणि हे चांगल्या प्रकारे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. छोले मसाला तुम्ही स्किप पण करू शकता, कारण आपण मध्ये खडे मसाले टाकलेले आहे, सो ते फ्लेवर येणारच झाला. मग टाकायचा आहे टोमॅटो, बारीक बारीक कट करून घेतलेला. टोमॅटो चांगला परतत आहे तोपर्यंत इकडं गॅसवरती जे आहे ते पॅन घ्यायचं, त्याच्यात पाणी घ्यायचं. पाणी थोडंसं गरम झालं की मग टाकायचं 2 चमच पत्ती आणि एक दालचिनीचा तुकडा, आणि ते चांगल्या प्रकारे जे आहे ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि चव म्हणजे छोल्याला हे चण्याच येणार झाली, जे आपले काळे चणे आहेत त्याला चव त्या पाण्यानेच येणार झाली पत्तीच्या. खूप छान लागते रेसिपी, एकदम भंडारा स्टाईल. भंडारा वगैरे जेव्हा असतो ना ते अशाच प्रकारे करतात, तर खूप छान लागते ती रेसिपी. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचे आहेत हे चणे, जे मी रात्रभर भिजू घालून घेतलेले होते चणे. त्याच्यानंतर मध्ये 2 आलू टाकलेले आहेत मिडियम आकाराचे असे कट करून, ते चांगलं मसाल्यामध्ये पूर्ण प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पत्तीचं जे आहे ते पाणी टाकून घ्यायचं आहे पूर्ण. हे पत्तीच्या पाण्यानं खूप जास्त टेस्ट येते एकदम. मी खरंच यार म्हणजे खूपच भारी टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करा ही वाली रेसिपी. वरतून आणखीन जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. छोल्याचं वरीच पाणी यायला पाहिजे थोडंसं. कोथिंबीर टाकायची आहे आणि छोटासा गुळाचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आपल्याला. आणि 4 ते 5 याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला, आणि जेणेकरून आपली भाजी जी आहे ती चांगल्या प्रकारे मस्त सॉफ्ट शिजते. तोपर्यंत साईडला इकडे मस्त अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. भटुरे पण करू शकता तुम्ही, पण मी पुऱ्या घेतलेल्या आहेत. चपाती संग खावा, भातासोबत खावा, कशासोबत पण खावा, ही रेसिपी खूप छान लागते. आणि आणखीन चॅनलला मला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन छान व्हिडिओज किंवा रेसिपीज बघण्यासाठी. सो बघा इथे जे आहे ते आपली मस्त चना रेसिपी जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. मस्त ढक्कन काढायचं, त्याला मस्त थोडंसं मॅश करायचं आणि मस्त खाण्यासाठी सर्व करायचं. खूप छान रेसिपी लागते, नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांग कशी वाटली ते.